समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। माननीय ऋषिकेश दादा लाड यांचे जिल्हा परिषद सांगलीच्या उपाध्यक्षपदी तर माननीय डॉक्टर जितेश भैया कदम यांची कडेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छुक माननीय संजय कांबळे सर, ग्रामपंचायत सदस्य खटाव व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ खटाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली। अंकलखोप तालुका पलूस येथील चिंचबनातील श्री म्हसोबा देवालयाची पारंपरिक यात्रा बुधवार दिनांक 25 मार्च पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे। 4 दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवार 25 मार्च रोजी मानाचे बकरे, गुरुवारी 26 मार्च मानाचा गायकवाड गाडा हा पारंपरिक सोहळा पार पडेल। शुक्रवारी 27 मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून गाव नैवेद्य व गाव गाडे यांसारखे प्रमुख धार्मिक विधी पार पडणार आहेत। शनिवारी 28 मार्च पहाटे 4 वाजता श्रींची पालखी मंदिरातून ग्राम प्रदक्षिणेसाठी निघणार आहे। पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही पालखी गावातील मुख्य मार्गावरून फिरत सकाळी 10:30 वाजता पुन्हा मंदिरात दाखल होईल, अशी माहिती देवालयाचे पुजारी प्रकाश गुरव, महेश पुजारी, संदेश पुजारी व शिरीष गुरव यांनी दिली आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक अंकलखोप येथे येत असतात। त्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन, भिलवडी पोलीस ठाणे व पुजारी मंडळी यांनी तयारी पूर्ण केली आहे। म्हसोबाच्या नावानं चांग बघा। नमस्कार। सर्व गुरु समाजाच्या वतीने तुम्हा सर्व भाविक ग्रामस्थ यांचं या ठिकाणी स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे अंकलखोप येथील जागृत देवस्थान श्री म्हसोबा देव याची यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा या दिवशी यात्रेचा कार्यक्रम सन्माननीय भटजी जे असतात ते या ठिकाणी सादर केले जातात। त्या पद्धतीने यावर्षी बुधवार दिनांक 25 रोजी खारा नैवेद्य व मानाचे बकरे या ठिकाणी होईल। गुरुवारी या ठिकाणी पुष्य नक्षत्र नसल्यामुळे त्या दिवशी मात्र या ठिकाणी फक्त गायकवाडांचा गाडा व गायकवाडांचा मानाचा नैवेद्य होईल। शुक्रवार या ठिकाणी गाव यात्रा, घोडा नैवेद्य, गावगाडे या ठिकाणी होतील। शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारी पहाटे 4 वाजता पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडेल। पूर्ण ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून सकाळी 10 वाजता म्हसोबा देवस्थानामध्ये परत सदरेवरती येईल। या पद्धतीने बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार असा 4 दिवसाचा कार्यक्रम या वर्षीचा जाहीर झालेला आहे। त्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी चालू आहे। म्हसोबा देवस्थान हे पूर्णपणे वंचित समाज, त्यानंतर दलित, कष्टकरी समाज, 12 बलुतेदार यांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे उत्तर कर्नाटक, संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात। या म्हसोबा देवस्थानासाठी मानकरी व सेवकरी असे 2 वर्ग या ठिकाणी कार्यरत आहेत। मानकऱ्यांच्यामध्ये देसाई देशपांडे व आमच्या अंकलखोप गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत या ठिकाणी मुख्य मानकरी म्हणून काम करतात। याशिवाय चौगले, मिरजकर, सूर्यवंशी, कुलकर्णी, पाटील हे सर्व मानकरी म्हणून या ठिकाणी आहेत। आणि 12 बलुतेदारामध्ये गुरव, कुंभार, सुतार, शिंगाडी, त्यानंतर भुई समाज हे सर्वजण या ठिकाणी सेवेकरी म्हणून या ठिकाणी कार्यरत असतात। त्यामुळं समाजाची बांधिलकी म्हणूनही या पूर्ण देवस्थानाकडे पाहिली जाते। तळागाळातील सर्व समाज आणि उच्चपदस्थ समाज यांना एकत्रित बांधून ठेवण्याचा हा एक यात्रेचा कार्यक्रम असतो। या यात्रेमध्ये सर्व भाविकांना आमच्या सर्व मानकरी व सेवकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की पूर्ण 4 दिवस अत्यंत शांतपणे, त्यानंतर पर्यावरणाचे रक्षण करत
प्रदूषण न करता, प्लास्टिक कचरा न करता व झाडाच्या ठिकाणी कोणत्याही चुली न मांडता या ठिकाणी हा कार्यक्रम यात्रेचा पार पाडावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.